उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आज एकदिवसीय दिल्ली दौरा करून रात्री मुंबईमध्ये परतणार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अजून अस्पष्ट। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा दिल्ली दौरा। काल झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा। राज्यात राबवले जाणारे SIR अभियान, महामंडळ वाटप, संघटनात्मक बांधणी, विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान। पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची थेट वकिलांमार्फत नोटीस। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी। आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया, पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया। मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत। प्रफुल्ल पटेल यांची ABPला पहिली प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटीशीशी संबंध नसल्याचा पटेल यांचा दावा। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा। मात्र त्यावरून आता पक्षात वाद सुरू। त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष। शरद पवारांचा फोटो लावण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद। राष्ट्रवादीच्या जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो लावण्याची परवानगी घेतली। शरद पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिली। बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी उरण ईश्वरपूर नगराध्यक्षांपाठोपाठ त्यांचे नगरसेवक असलेले भाऊ सुनील मलगुंडेही अपात्र। जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल। जयंत पाटील यांना दुसरा धक्का। अयोध्येतील राममंदिर दानचोरी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात रामरक्षा पठण करत आंदोलन करणार। राममंदिरात आरती करून आंदोलन होण्याची शक्यता। संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नागपूरला जाणार। अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विरोध। आमिर खानचं तिसरं लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचा आरोप। एक वर्ग हा खुश राहिला पाहिजे आणि म्हणून त्या वर्गाला खुश करण्याकरता हा प्रयोग कुठेतरी देशभरामध्ये राबवायचा आणि ती घटना आम्ही केल्यानंतर काही होत नाही हे उदाहरण भारत देशातल्या हिंदू समाजांपर्यंत दाखवायचं, त्यांचा असणाऱ्या समाजापर्यंत हा संदेश द्यायचा, म्हणजे तुम्हाला इतर समाजाला ती प्रेरणा आहे। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकच्या मनमाडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक। जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, जिल्हा सरचिटणीस गंगादादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। विविध मागण्यांचे फलक घेऊन भीमसैनिक आंदोलनात सहभागी। नर्मदा जललवादानं 4 राज्यात घेतलेल्या पाणीवाटप निर्णयाला मेधा पाटकरांनी तीव्र विरोध केला। नर्मदा खोऱ्यातील आदिवासींवर अन्याय झाल्याचा मेधा पाटकर यांचा दावा। नंदुरबारचे लोक पाण्यापासून वंचित राहणार असल्याचा दावा। महाराष्ट्राने मागितलंय 1313 कोटी, जे 6488 कोटी जंगल बुडालं त्याच्यामध्ये, आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्राने मागितले 300 कोटी, मध्य प्रदेशने मागितले 2900 कोटी। अशा परिस्थितीमध्ये उर्वरित पुनर्वसनाच्या कार्यासाठी जो पैसा मागितलेला आहे तोही देणार नाही आणि बुडीतात जी जमीन गेलेली आहे तीही त्याचाही खर्च देणार नाही, भरपाई देणार नाही। हे कसं काय झालं ठरलं हे आम्हाला कळत नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची विचारपूस केली।
जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांना रवींद्र चव्हाण यांनी दिलासा दिला. सरकार म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनाचं उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते होणार. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं शिवकुमार यांची भेट घेतली. 7 ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं अधिवेशन. सांगलीमध्ये कृष्णा नदीमध्ये पोहणाऱ्या एका व्यक्तीवर मगरीचा हल्ला. कृष्णा नदी काठावरील स्वामी समर्थ घाटावरची घटना. मगरीच्या हल्ल्यात जालिंदर साळुंखे जखमी. टीईटी पेपरफुटी प्रकरणात 6 लाखाहून अधिक शिक्षक उमेदवारांचं भवितव्य अवघ्या 8,000 रुपयात विकल्याची माहिती समोर. आग्र्यामध्ये असलेल्या छापखान्यातील कर्मचाऱ्यानं प्रश्नपत्रिका फोडली. बुटाच्या इन्सोलमध्ये लपून प्रश्नपत्रिका बाहेर नेली. नरेश कुमार माहूर असा आरोपीचं नाव. पुणे महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेची कमालीची दुरावस्था. शाळेतील मुलींच्या प्रसाधनगृहातील छताला गळती. 25 संगणक उद्घाटनाअभावी खराब. तर गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याच्या घटना. वसईमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा भीषण स्फोटाची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वसईतील आनंदनगर परिसरातील भजनलाल डेअरी फार्म या दुकानासमोर घटना. बीडच्या केजमध्ये ग्रामीण भागातील एका पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल. नदीवर तब्बल 48 लाख रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. मात्र पुलाच्या सुरक्षा कठड्याला लाथ मारली की हे कठडे तुटत असल्याचा व्हिडिओ समोर. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात चक्क गांजाची झाडं आढळली. भाजप नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओनं खळबळ. गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुलं गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. विमानातून आणलेला 71 ग्रॅम चरस पोलिसांना सापडण्याच्या भीतीनं कोल्हापूर विमानतळाच्या स्वच्छतागृहात कचरा पेटीत टाकलं. चरस विक्री करणाऱ्या विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी ओमकार मिठारीला अटक. ड्रग्ज आणणाऱ्यांचा शोध सुरू. एसआयआर सर्वेक्षणादरम्यान 68 वर्षीय वृद्ध महिलेला पॅरालिसिसचा झटका आला. वांद्रे पश्चिमेकडील माउंट मेरी रोड परिसरात ही घटना घडली. सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनी घरी न जाता महिलेला पहिल्या मजल्यावर बोलावल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय. शिड्या चढल्यामुळे वृद्ध महिलेला त्रास झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वृद्ध महिलेवर होली फॅमिली रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एसआयआर सर्वेक्षणादरम्यान वृद्ध महिलेला पॅरालिसिसचा अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली आहे. एसआयआर करणाऱ्या टीमनं त्या वृद्ध महिलेला पहिल्या माळ्यावर बोलावलं आणि जिने चढल्यामुळे पायऱ्या चढल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. संभाजीनगरमधील कामगार नेते बाबा फरजान यांच्या बंगल्यासह कारखान्याची झाडाझडती. पोलिसांनी त्याच्या संपत्तीची माहिती घेण्यासाठी आयकर विभागाला पत्र पाठवलं. बाबा फरजानच्या घरात 5 कोटींची रोकड आणि शस्त्रसाठा सापडलाय. आठवड्याभरानंतरही धाराशिवमधील दूध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपी मोकाट. भूममध्ये अन्न व औषध प्रशासनानं 7 जुलै रोजी कारवाई करत दूध भेसळीच्या 61 गोण्या पावडर जप्त केलं होतं. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक नाही. पुण्यातील सराफा दुकान फोडून 30 तोळे सोन्याची चोरी. मांजरीतल्या मुंढवा रोडवरील आराध्य ज्वेलर्सवर दरोडा. भिंत फोडून दरोडेखोर दुकानात शिरले. लॉकर आणि दागिन्यांचं कपाट फोडून चोरी. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी व्यक्तीच्या अंगावर पुन्हा कार चालवत घटनास्थळावरून पलायन. कल्याणमधील नामांकित सोनं व्यापारी अविनाश मुथा याच्यावर आरोप करण्यात आलाय. तपास सुरू आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की मागं रिवर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढं पळाल्याचं सांगत आहे. त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत. सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत.
मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड पडल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. लग्नाच्या आनंदावर अवघ्या 6 दिवसात दुःखाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी जळगावमध्ये घडली. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या 21 वर्षीय नववधू वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा अपघातात मृत्यू. कॉलनीचे जे रहिवासी आहेत त्यांचे आता नुकतेच विवाह पार पडला होता. 6 तारखेला विवाह पार पडला होता. विजय आणि असं नवविवाह त्यांचं नाव आहे. ते माहेरी जात होत्या आणि विद्यापीठ जवळ त्यांचा आज दुर्दैवी असा अपघात झाला. ते 2 व्हीलरवर होते आणि त्यांचा 4 व्हीलरवाल्याने त्यांना धडक दिली आणि तिच्यात नवविवाहितेचे नववधूचे जे काका होते रावसाहेब पाटील यांचा हे जखमी आहेत. परंतु अत्यंत दुःखाची बातमी अशी की जी नवविवाहिता आहे ती दुर्दैवाने आता या जगात नाहीये आणि दुःखाचा डोंगर कुटुंबावर पसरलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला नांदगाव रस्त्यावर खासगी बस उलटली. एकाचा मृत्यू, इतर प्रवासी किरकोळ जखमी. जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर स्थानिक टवाळखोरांचा हल्ला. पूनम भागवत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला. लाकडी काठी आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्याचा प्रयत्न, तर गाडीची तोडफोड. पोलिसात गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा गावात पालकाला बेदम मारहाण. मुलीच्या शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. संस्थाचालक आणि इतरांविरोधात गुन्हा. 1 लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सोलापुरातील मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा. विहिरीतील मुरुम वाहतूक आणि वापराची परवानगी देण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच मागितली. विजयकुमार माने असं गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचं नाव. बीडच्या माजलगाव तालुक्यातील राजेगाव परिसरात उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून कृष्णा राठोड असं मृत व्यक्तीचं नाव. पोलिसांकडून तपास. नागपूरमधील उद्घाटनाच्या काही तासांनंतर डिप्टी सिग्नल उड्डाणपुलावर अनेकांचा धुडगूस. कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्व नागपुरातील परिसरात डिप्टी सिग्नल रेल्वे उड्डाणपूल उभारला. मात्र सेल्फी आणि रीलच्या नादात सजावटीच्या ठिकाणी धुडगूस घालून रेलिंग तोडलं. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील मातोश्री पांदण रस्त्याच्या कामात अनियमितता. कामाची देयकं थांबवण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश. कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचेही निर्देश. पुण्यात उद्यापासून पुन्हा 1 दिवसाआड पाणी कपात लागू होणार. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये 17 टीएमसी म्हणजे एकूण क्षमतेच्या 58% पाणीसाठा. हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं पुन्हा पाणी कपात लागू. भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय. पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन. रायगड जिल्ह्यात जवळपास 8,000च्या वर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार. परभणीमध्ये यंदाच्या खरीप हंगामावर पावसानं अक्षरशः पाणी फेरलं. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल 42% पावसाची तूट. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये 88,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी. पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पिकं वाचवण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून आता तुषार सिंचनाचा आधार. पाऊस गायब झाल्यानं सांगली जिल्ह्यातील पेरण्या धोक्यात. पाऊस नसल्यानं पिकं सुकू लागली. पुढील 2-3 दिवसात पाऊस न झाल्यास पिकं सुकून जाणार असल्याचा धोका. इराणच्या कोनारक शहरावरती अमेरिकेचा एअर स्ट्राईक. इराणच्या बंदर अब्बासवर अमेरिकेचा हवाई हल्ला. सिरिक बुशहर शहरावरही अमेरिकेचे प्रचंड हल्ले. अमेरिकेचे इराणच्या दक्षिणेकडच्या भागांवर हल्ले. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये किश बेटावर प्रचंड स्फोट. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान.
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर. इराणकडून कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले. आत्मघाती ड्रोन्सनं इराणकडून अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं. अमेरिकेचे फ्युएल टँक आणि कंट्रोल सिस्टीम नष्ट केल्याचा इराणचा दावा. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला. कद्र, इमाद, खैबर शेकान आणि जुल्फिकार क्षेपणास्त्रांचं फुटेज IRGCनं जारी केलं. अमेरिकेच्या दहशतवादी आणि बालहत्या करणाऱ्या सैन्याला प्रत्युत्तर दिल्याचा इराणचा दावा. इराणनं अमेरिकेचा MQ-1 ड्रोन पाडल्याचा दावा केलाय. एअर डिफेन्स सिस्टीमनं अमेरिकेचे MQ-1 ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा. आतापर्यंत अमेरिकेचे अनेक ड्रोन पाडल्याचा इराणनं दावा केलाय. अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणवरच्या कारवाईनंतर जगाला अमेरिकेच्या सैन्याच्या ताकदीची प्रचिती. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. There's never been any country that's as hot as we are right now. In addition to that, we have the strongest military in the world. You saw that with Venezuela. You're seeing that right now with Iran for 47 years in a row. They were pushing people around. They're not pushing us around. We're pushing them around. क्युबामध्ये इराणी ड्रोनच्या उपस्थितीबाबतच्या बातम्या खऱ्या असतील तर अमेरिका त्यावर कारवाई करणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणच्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू. होर्मुझमध्ये UAEच्या टँकरवर केलेल्या हल्ल्यात इतर 6 खलाशी जखमी. येमेनच्या हुती बंडखोरांचा सौदी अरेबियावर हल्ला. सौदी आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला. एकाच वेळी 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अनेक ड्रोन्स डागल्याचाही दावा. येमेन आणि हुती बंडखोरांमध्ये तणाव वाढला. येमेन सरकारनं इराणच्या विमानाला उतरण्यास प्रतिबंध घातला. हुती बंडखोरानं येमेनचं विमान उडवलं. येमेन सैन्याकडून सना विमानतळावर बॉम्ब हल्ला. सगळे विमानतळ बंद करण्याचे आदेश. होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण पुन्हा आमनेसामने. होर्मुझमधल्या जहाजांना अमेरिका संरक्षण देणार. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. संरक्षण देण्याच्या बदल्यात अमेरिका 20% फी घेणार असल्याचंही स्पष्ट केलं. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा जागतिक बाजारावर परिणाम. कच्च्या तेलाचे दर 9% वाढले. कच्चं तेल $82 प्रति बॅरल. पॅरिसमध्ये बेस्टिल डेच्या पूर्वसंध्येला आयफेल टॉवरवर 1600 ड्रोन्स आणि आतषबाजीच्या नयनरम्य सोहळा. 13 जुलै फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस. पॅरिसमधील ऐतिहासिक आयफेल टॉवर रोषणाईनं उजळला. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये अल्पवयीन मुलाच्या निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याचा जीव गेला. अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारची दुचाकीवरच्या विद्यार्थ्याला धडक.